नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 17. सतीला शिवजींकडून वरप्राप्ती. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, इकडे सती दक्षगृही शिवजींप्रित्यर्थ नंदाव्रत करत होती. अश्विन शुद्ध अष्टमीला तिने उपवास केला. सर्वेश्वर शिवप्रभूंचे भक्तिभावाने पूजन केले. व्रतसांगता झाल्यावर नवमीच्या दिवशी ती शिवध्यानात मग्न झाली होती. तेव्हा भगवान शंकर तिच्या सन्मुख प्रकट झाले. त्यांचे स्वरूप अतिशय मनोहर होते. शरीर गौरवर्ण होते. त्यांना 5 मुखे होती. त्या प्रत्येक मुखाला 3 नेत्र होते. मस्तकावर चंद्रकोर शोभून दिसत होती. त्यांचा कंठ नीलवर्ण होता. त्यांना 4 हात होते. त्या हातांमध्ये क्रमशः त्रिशूळ, ब्रह्मकपाल, वर आणि अभय या मुद्रा धारण केलेल्या होत्या. त्यांनी सर्वांगी भस्म लावले होते. त्यांच्या जटामुकुटात गंगा शोभून दिसत होती. त्यांचे चित्त प्रसन्न होते. कोट्यावधी मदनांनी लज्जित व्हावे असे त्यांचे लावण्य होते. त्यांना पाहून कोणतीही स्त्री मोहित झाली असती. भगवान शंकरांना प्रकट स्वरूपात पाहून सतीने लाजून मान खाली घातली. त्यांच्या चरणांना अत्यंत आदराने वंदन केले. तेव्हा तपश्चर्येचे फल प्रदान करणारे शिवजी तिला उद्देशून म्हणाले, उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या दक्ष नंदिनी, तुझ्या आराधनेने मी संतुष्ट झालो आहे. तुला इच्छित वर देण्यासाठी येथे आलो आहे. तरी तुझ्या मनात जे असेल ते सांग. तुझी अभिष्ट कामना मी नक्की पूर्ण करीन. जगदीश्वर महादेव तिचा मनोभाव जाणत होते. तरीही तिला काय हवे आहे हे तिच्याकडूनच जाणून घेण्यास उत्सुक होते. ते तिला वारंवार वर मागण्यास सांगत होते. पण लाजेने चूर झाल्यामुळे मनात असूनही ती काही बोलत नव्हती. ती त्यांच्या प्रेमात मग्न झाली होती आणि तेही मोठ्या कौतुकाने तिच्याकडे पाहत होते. सतीने कसे बसे स्वतःला सावरले व मधुरवाणीने म्हणाली, प्रभू, आपली जी इच्छा असेल तो वर द्या. तेव्हा मी ती लज्जावश काही बोलू शकत नाही हे जाणून ते स्वतःच म्हणाले, देवी, तू माझी पत्नी हो. ते ऐकून तिचे सर्वांग आनंदाने रोमांचित झाले. हा तिच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. तिची साधना फलद्रूप झाली होती. काहीही न मागता मनोवंचित इष्टफल प्राप्त झाले होते. त्या समयी शंकरांना पाहून तिच्या मनात कामाने संचार केला. त्यांनाही तिच्याबद्दल फार प्रेम वाटू लागले. दोघेही एकमेकांवर अनुरक्त झाले. प्रसन्नचित्त सती दोन्ही हात जोडून म्हणाली, देवा, आपण माझ्या पित्याशी बोलणी करून विवाहविधीने माझा स्वीकार करा. तेव्हा तथास्तु असे आश्वासन देऊन शिवजी स्वस्थानी परतले. सती आपल्या मातेपाशी गेली. भगवान शिव कैलासावरील आपल्या आश्रमात आले. पण त्यांचे मन सारखे सतीकडेच धावू लागले. तिचा वियोग त्यांना सहन होईना. फारच अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा त्यांनी माझे स्मरण केले. मी सरस्वतीला घेऊन त्वरेने त्यांच्यापाशी गेलो. आम्हा दोघांना पाहून ते उत्सुकतेने म्हणाले, ब्रह्मन, यावेळी मी तुम्हाला त्रास दिला म्हणून मी स्वार्थी आहे असे कृपा करून समजू नका. मी तुम्हाला येथे का बोलावले ते सांगतो. दक्ष कन्या सतीने मोठ्या प्रेमाने माझी आराधना केली आहे. तिच्या नंदाव्रताच्या प्रभावाने आणि तुमच्या सर्वांच्या इच्छेचा मान ठेवून मी तिला अपेक्षित वर दिला आहे. मी तिचा पती व्हावे अशी तिची इच्छा होती म्हणून मी तिला तू माझी पत्नी हो असे सांगितले. वर मिळाल्यावर ती फारच प्रसन्न झाली आणि पिताच्या साक्षीने विवाहविधीने आपण माझा स्वीकार करा असे म्हणाली. तिचे म्हणणे मी मान्य केले असून त्यासाठीच तुम्हाला येथे बोलावले आहे. तुम्ही माझ्या वतीने दक्षाकडे जा आणि तो आपली कन्या आनंदाने मला देईल
अशा प्रकारे त्याच्याशी बोलणी करा. त्या समयी सरस्वतीला समोर पाहून शंकरांना सतीचा विरह फारच जाणवू लागला. त्यांची अवस्था जाणून मी म्हणालो, प्रभो, या कार्यासाठी तुम्ही मला आज्ञा दिली, त्यामुळे मी अगदी कृतकृत्य झालो आहे. तुम्ही घेतलेला निर्णय माझ्या आणि देवतांच्या हिताचाच आहे. याविषयी आम्ही दक्षाशी पूर्वीच बोलणी केलेली आहेत. सती तुम्हालाच द्यायची असा त्याचाही विचार आहे. तरीही मी त्याच्याकडे जाऊन तुमचा संदेश सांगतो. त्यांचा निरोप घेऊन मी रथात बसलो आणि वेगाने दक्षाकडे निघालो. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, तात, शंकराकडून वरदान प्राप्त झाल्यावर सती मातेपाशी गेली. त्यानंतर काय घडले? ब्रह्मदेव म्हणाले, सतीने आपल्या मातापित्याला नमस्कार केला. तिच्या सखीने सर्व वृत्तांत सांगितला. त्यामुळे त्यांना फारच आनंद झाला. अस्निकीने कन्येला हृदयाशी धरले. तिच्या मस्तकाचे चुंबन घेतले. शिवजींना प्रसन्न करून घेतल्याबद्दल तिची फारच प्रशंसा केली. दक्षाने मोठा उत्सव केला. ब्राह्मणांना व गोरगरिबांना दानधर्म केला. काही काळ गेल्यावर दक्षाच्या मनात चिंता उत्पन्न झाली. तो स्वतःशीच विचार करू लागला, भगवान शिव अजूनही सतीला मागणी घालायला आलेले नाहीत. मग तिचा विवाह त्यांच्याशी कसा करून द्यायचा? ते येथे येऊन तिला वर देऊन गेले, पण ते पुन्हा कसे येतील? तिला त्यांच्याकडे पाठवावी तर तेही योग्य वाटत नाही. त्यांनी तिचा अंगीकार केला नाही तर तो प्रयत्नही व्यर्थ ठरेल. त्यांनी स्वतः येथे यावे म्हणून मी काय करू? अशा प्रकारे दक्ष चिंतामग्न असताना मी सरस्वतीसह त्यांच्या घरी गेलो. मला पाहून त्याला फारच आनंद झाला. त्याने आम्हाला नमस्कार केला. बसायला उत्तम आसने दिली. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर त्याने मला येण्याचे कारण विचारले. मी म्हणालो, प्रजापते, मी येथे ज्या कामासाठी आलो आहे ते नक्कीच तुझ्या हिताचे आहे. तुझ्या कन्येने महादेवांची आराधना करून जो वर मिळवला आहे तो पुरा होण्याची वेळ आता आली आहे. तिला मागणी घालण्यासाठीच त्यांनी मला पाठवले आहे. तिच्या विरहामुळे त्यांना चैन पडत नाही. कामदेवाने आपल्या 5ही बाणांनी शरसंधान करूनही जे वश झाले नाहीत त्यांना तुझ्या कन्येने जिंकून घेतले आहे. आत्मचिंतन सोडून ते सतीच्या चिंतनातच घडले आहेत. सर्व विसरून सती कोठे आहे असे प्रत्येकाला विचारत आहेत. तू, मरीची आदी ऋषी, कामदेव आणि आपण सर्व जे इच्छित होतो ते आज झाले आहे. सतीने तप करून त्यांना संतुष्ट केले आणि तेही उत्सुकतेने तिची इच्छा करत आहेत. तिने त्यांची आराधना केली, आता ते तिची आराधना करत आहेत. म्हणून जी त्यांच्यासाठीच अवतरली आहे ती त्यांनाच अर्पण कर. तिच्या रूपाने रुद्रांना कन्यादान केल्याने तू कृतकृत्य होशील. ते ऐकून दक्षाला फारच हर्ष झाला. तो मला म्हणाला, पूज्य पिताजी, मला सर्व मान्य आहे. सर्व काही आपल्या मनासारखेच होईल. तेव्हा ठीक आहे, तू विवाहाची तयारी कर. मी आणि नारद त्यांना येथे घेऊन येतो असे सांगून मी त्याचा निरोप घेतला आणि सरस्वतीसह कैलासाकडे निघालो. इकडे भगवान शिव उत्कंठेने माझ्या येण्याची वाट पाहत होते आणि तिकडे दक्ष, त्याची पत्नी व सती पूर्ण काम होऊन आनंदात न्हाऊन निघत होते. अध्याय 17 समाप्त.